घरगुती गॅस सिलेंडरचा नंबर लावण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अनेक अडचणी येत आहेत। त्यामुळे सकाळपासूनच लोक जे आहेत ते या ठिकाणी नागपुरातील न्यू सुभेदार लेआउट परिसरामध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर रांगेत लागून आहेत। कोणी 4 वाजता आलं पहाटे, कोणी 5 वाजता आलं आणि आता त्यांचे नंबर लागत आहेत। ही गर्दी आपण बघू शकतो। मोठ्या संख्येनं लोक जे आहे ते या ठिकाणी गर्दीत आहेत, रांगेत लागून आहेत, जेणेकरून ऑनलाईन नंबर लागत नाही म्हणून इथे फिजिकली येऊन नंबर लावावा आणि त्यानंतर गोडाऊनमध्ये जाऊन गॅस सिलेंडर घ्यावं। या मावशी आपल्या सोबत आहे। मावशी काय सांगणार, काय अडचण आहे? आम्हाला अडचण आहे, आम्हाला गॅस सुद्धा मिळत नाही आहे, OTP नाही येत आहे, बरोबर स्विच ऑफ करून ठेवतात, काही वेळाने परत चालू करतात आणि परत बंद करतात। आम्ही खावं का, राहावं का? आम्ही BP शुगरचे, हार्टचे पेशंट आहोत, काय करणार आहोत आम्ही? किती वेळ चक्कर जर आला तर हे जुम्मा घेतील का HP गॅसवाले का? नक्कीच आपण बघू शकतो। आणखी काही लोकांना विचारूया जे पहाटे या ठिकाणी आले आणि गॅस सिलेंडरचा नंबर लावण्यासाठी आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। बघा ही गर्दी आहे आणि या गर्दीमध्ये लोक जे आहे ते गॅस सिलेंडरचा नंबर लावण्यासाठी आलेले आहे। अनेक लोकांचे भांडणं या ठिकाणी होत आहेत, वादावादी होत आहेत आणि लोक अजूनही बघा गॅस एजन्सीज च्या काउंटरवरची ही गर्दी या ठिकाणी आहेत। आपण यांना किती वाजता आले दादा तुम्ही? मी 6 वाजता आलो। 6 वाजता आले? हो। का बरं यावं लागलं? सिलेंडर नाही ना घरी, गर्दी असते त्याच्यामुळे लवकर आलो। नक्कीच आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। ही सकाळची गर्दी आहे। नंबर लावला, OTP आला तरी घरपोच सिलेंडर नाही इथे। काय काय अडचणी आहे, तुम्ही आले का? 7 तारखेला नंबर लावलाय, नंबर घेतलाही, आलाय मोबाईलवर मेसेजही आलाय, पण अजूनपर्यंत घरपोच सिलेंडर झालेलं नाही। शेवटी नंबर लागावा लागला इथे। किती वाजता आले? मी ते 5:15 ला आलो। हे सगळे 5 ला आलेले, हे सगळे 5 वाजता बस। 5 वाजता बसणार। 5 वाजता आले लोक, कोणी 5:30 ला आलं, कोणी 6 ला आलं आणि प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी गॅस एजन्सीच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि ऑनलाईन नंबर लागत नाही, OTP येत नाही, या तक्रारी आहेत। त्यामुळेच हे सगळे लोक या ठिकाणी रांगेत आलेले आहेत आणि त्यानंतर बघा यांचा मॅनेजमेंट लक्ष देत नाही आहे। हा आम्हाला नंबर दिला आहे आणि 3 खिडक्या आहे, कोणत्या रांगेमध्ये उभं राहायचं आम्ही? A नाही, B नाही, C नाही। घरचं सिलेंडर संपलं काय? हा संपलाय ना सर, सिलेंडर नाही घरी। 2 सिलेंडर असेल, दोन्ही संपले? नाही, माझं सिंगलच आहे, सिंगलच आहे। सिंगल सिलेंडर ज्यांचं आहे त्यांना जास्त अडचणींचा सामना करावा लागतोय, परंतु नंबर लागत नाही म्हणून पहाटेपासून लोक या ठिकाणी रांगेत लागून आहेत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।